हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला, तर नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. सोशल मीडियावर तुम्ही बघू शकता, की अरबाज पटेलबद्दल एक निगेटिव्हिटी घरात चालू आहे किंवा सोशल मीडियावर पण चालू आहे, की अरबाज पटेल एंगेज असूनही निक्कीसोबत बिग बॉसमध्ये होतं आणि त्यांचं जे अँगल दिसत होतं, तो फ्रेंडशिपचा नसून लव्ह अँगल दिसत होतो आणि तो एंगेज्ड असून असं कसा करू शकतो? असं काही निगेटिव्हिटी अरबाज पटेलबद्दल चालू आहे सोशल मीडियावर. अरबाज पटेल यांनी आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर केलं, की ते एंगेजमेंट त्यांची झालेली नाही आहे. ते एंगेज्ड नाही आहे. ते पुढे म्हणले, की माझी एंगेजमेंट झालेली नाही आणि मी तो प्रोमो पाहिला ज्याच्यामध्ये निक्कीची आई निक्कीला म्हणते, की अरबाजचं एंगेजमेंट झालं आहे. ते डेट करतो दुसऱ्या मुलीला बाहेर. त्याची गर्लफ्रेंड आहे. हे सगळे खोटं आहे. मला नाही माहीत निक्कीच्या आईने हे सगळे कशाला सांगितलं आणि काय त्यांचं माइंडसेट काय त्यांचा माइंडसेट होतो, कशाला त्यांनी हे सांगितलं, हे मला काहीच माहीत नाही. अरबाज पटेल पुढे म्हणतात, मी आता कलर्स टीव्हीवर बिग बॉसचा प्रोमो पाहिला. बिग बॉसच्या घरात निक्कीची आई आलेली आहे. ती म्हणते आहे, की लोकं म्हणतात, की अरबाजचा साखरपुडा झालेला आहे. पण तसं नाही आहे. माझा साखरपुडा झालेला नाही आहे. माझा साखरपुडा झालेला नाही आहे. माझं लग्न झालेलं नाही आहे. हे सगळे अफवा आहे. या खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहे इंटेन्शनली. निक्कीला खरं काय आहे हे माहीत नाही, तर ती रिॲक्ट करणारच आहे. त्यामुळे तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. जर माझी आणि निक्कीची भेट झाली तर मी तिला सगळं सांगणार आहे. जर तिने समजून घेतलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर हरकत नाही आहे. पण मी एकच म्हणतो, की या सगळ्या फक्त अफवा आहे. बाकी याच्यात काहीही ऐकण्यासारखं नाही आहे. माझा साखरपुडा झालेला नाही आहे. आय एम नॉट एंगेज्ड. सो ट्रस्ट मी. असं काही अरबाज पटेल हे म्हणले.